नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे क्रीमी पालक पनीर आणि हर्ब राईस. तर त्यासाठी मी घेतलेला आहे इथे पालक हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बारीक केलेलं गाजर आहे, बारीक केलेला कांदा आहे, इथे पनीर आहे, थोडासा लसूण आणि हिरव्या मिरच्या 2-3 घेतलेल्या आहेत. तर काय करणार आहे, ह्या 2-3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, थोडासा लसूण घेणार आहे मी. चला आता ही हिरवी मिरची आपल्याला बारीक करून घ्यायची. आता आपली मिरची बारीक झालेली आहे आणि आता मी इथे पाणी गरम केलेलं आहे आणि या गरम पाण्यामध्ये आपण हा पालक एक ते 1.5 मिनिटासाठी ठेवणार आहे. ब्लांच करून घेणार आहे ह्याला छान असं, म्हणजे पालकला हिरवा कलर येतो. चला आता पालक मी काढून घेते. याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं डायरेक्ट आणि याला आता आपण बारीक करून घेऊया. चला पालक मस्त अशी बारीक झालेली आहे आता. चला आता पालक रेडी होईपर्यंत आपण राईस एका साईडला कुकरमध्ये लावून घेऊया. ते मी हाफ वाटी राईस घेतलाय. याला स्वच्छ धुवून घेऊया आपण. तर आता हाफ वाटी राईस घेतलाय तर मी तेवढंच पाणी घालणार आहे. 2 हाफ वाट्या म्हणजे आपण कुकरला लावतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमीच ठेवायचं. ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं तूप ॲड करायचं. तर तूप घातलंय कारण तुपामुळे भात थोडासा सुट्टा होतो. आता आपलं पालक रेडी होईपर्यंत भात शिजेल. चला आणि आता ह्याला 3 शिट्ट्या काढून घेऊ. मी बटर घातलेला आहे. याच्यामध्ये आपण पनीर सॉटे करून घेणार आहे थोडंसं. तुम्ही डायरेक्ट सुद्धा पनीर पालकमध्ये घालू शकता, पण मला आवडत नाही आणि थोडंसं पिंकिश पनीर छान लागतं खायला पण. आता तुम्ही बघू शकता पनीरला छान असा पिंकिश कलर आलाय. ह्याच्यामध्ये मी थोडेसे रेड चिली फ्लेक्स घालणार आहे आणि थोडंसं ओरिगॅनो आणि हे छान परत एकदा सॉटे करून घ्यायचं. एकदम छान असा कलर आलाय पनीरला. आता मी कढई तापत ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये घालूया ऑइल. चला तेल आता मस्त गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये जिरे घालायचे. जिरे छान तडतडून द्यायचे फोडणीमध्ये. लसूण. आता लसूण छान ब्राऊन झाला. ह्याच्यामध्ये थोडंसं मी अद्रक घातलंय आणि आता ह्याच्यामध्ये घालायचे आपली ग्रीन हिरव्या मिरचीचं वाटण. आणि आता आपण ऍड करणार आहे हा बारीक केलेला कांदा. कांदा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला. चला कांदा छान असा भाजलेला आहे. आता आपण ऍड करणार आहे ही भाजी. ही पण ऍड करणार आहे मी. टेस्टनुसार आपल्याला मीठ ऍड करायचं थोडंसं. मी परत थोडंसं पाणी ऍड करणार आहे मी. चला आता भाजी छान उकळलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे पनीरचे तुकडे आणि छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे थोडीशी क्रीम. चला आता तुम्ही बघू शकता भाजी छान अशी उकळलेली आहे. भाजी रेडी आहे. आता आपण राईसला फोडणी देऊ. आता मी तोच पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालूया आपण. चला बटर मेल्ट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे लसूण आणि थोडेसे मी जिरे पण घालते. लसूण छान परतलाय. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया रेड चिली फ्लेक्स, ओरिगॅनो
थोडीशी कोथिंबीर, आणि आता ॲड करणार आहे आपण आपला राईस. चला, राईस रेडी झालेला आहे. आता मस्त अशी कोथिंबीर घालायची थोडीशी वरतून. तुम्ही बघू शकता एकदम भारी असा राईस रेडी झालेला आहे. बटर मेल्ट झाले. ह्याच्यामध्ये आपण कॅरेट टाकून घेऊया. आणि छान सॉटे करून घ्यायचं आपल्याला. हे ऑप्शनल आहे, मला असे आवडतात म्हणून मी हे करते. तुम्ही कच्चे सुद्धा घेऊ शकता. आणि ह्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं. हाय फ्लेमवरती ह्याला आपल्याला सॉटे करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता यांना हलकंसं असं खालून कलर यायला लागला असा. तर असा कलर आला की गॅस बंद करायचा. आता मस्त अशी आपली डिश रेडी झालेली आहे. राईस चला, आणि आता हे कॅरेट्सची वेळ आलेली आहे डिशमध्ये जाण्याची. आणि आता आपण घालणार आहे पालक. तर मंडळी, तुम्ही बघू शकता क्रीमी पालक पनीर आणि हर्ब राईस अशी आपली डिश रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघितलं, एकदम क्विक आणि इझी अशी रेसिपी आहे. आणि शिवाय हेल्दी सुद्धा खूप आहे. आणि दुसरं म्हणजे उद्या इंडिपेंडन्स डे आहे आणि मस्त अशी माझी थीम सुद्धा रेडी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.